यार आज लोड आला नव्हता. नाचचे नगर ते पिकअप टाकले नावावर, मग काय निघायला लागलं मला. काही ऑफिसला जाणार नाही डायरेक्ट, आता आपल्या रूटवर जाणार, तिथनं पिकअप वगैरे घेणार. त्यासाठी घरात पिशवी होते तेच घेतली आणि निघालो. आपला चष्मा ठेवला चष्मा लावायला लागतोय, धूळ वगैरे लय असते, कचरा एवढा डोळ्यात जातो ना भयानक. पाण्याची बाटल्या वगैरे आहेत. गाडीला आता पेट्रोल टाकलं सकाळी. आज आपल्याला 40 पिकअप होते आणि आज लोड आला नव्हता म्हणून चला म्हणलं आता एवढे पिकअप टाकले नाही जावा. तर आपण तिथं आपली गाडी पार्क केली. उमंग होममध्ये आलो आहे आपण. इथं लिफ्ट आहे उमंग होमची, ओल्ड आहे पण ओके, म्हणजे ओल्ड व्हर्जन आहे खूप ह्याचा. आता तर एवढे ॲडव्हान्स निघाल्यात लिफ्ट, बट ही ओल्ड व्हर्जन आहे. बरोबर. आता ओपन कशी होते बघा, ॲटोमॅटिक ओपन नाही होत, त्यासाठी आपल्याला कोणाला लागतं एखादी पायाने होल्ड करायला लागतं. कस्टमरला फोन केला, कस्टमर म्हणले घरी तर नाही आहे मी, पण बाहेरच अडकवलं पिकअप. ठीक आहे, पिकअप घेतलं वापस. चला लिफ्टने खाली. लिफ्ट कशी आता इथं एक झाड आहे, ते बघा किती छान आहे, गुलाबी फुलं आहेत वगैरे मस्त खाली पडतात. आणि झाड पण एक नंबर दिसतं, व्यू लय भारी आहे. हे बघा तिकडे एक आहे त्या साईडला. चला तुम्हाला आता अपार्टमेंट सोसायटी दाखवतो मी. तर ही अपार्टमेंट सोसायटी 4 एकूण बिल्डिंग आहेत आणि इथं अपार्टमेंट सोसायटीमध्ये जवळजवळ 22 बिल्डिंग आहेत. 22 बिल्डिंग जवळजवळ प्रत्येक बिल्डिंग ही 12 मजलीची सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे. चला आता एंट्री वगैरे करायला लागेल आणि आतमध्ये जायला लागेल. आपण आलो E7 बिल्डिंगला. आता E7 म्हणजे काय तर 7वी बिल्डिंग. चला आलो आहे सोसायटीमध्ये आणि डायरेक्ट आपल्याला टॉपच्या फ्लोअरला जायचं आहे, 12th. इथं लिफ्ट आहे ॲटोमॅटिक. हे काय निघालो आता वरती. इथं काय हात लावायची गरज नाही. तेवढीच एक सोसायटी होती की तिथं लिफ्ट हाताने हे करायला लागते, आणि ती कारण ती जुनी सोसायटी आहे. आलो वरती. 26 जानेवारीला मागवलं असेल, आता काही कामाची राहिली नाही. निघाली खाली लिफ्ट. आम्हाला रिटर्न करून टाकले. हे काय खोललं पण ओपन पण नाही केलेलं कस्टमरने. बिल्डिंगचं कलर काम चालू आहे. हे काय खाली खूप जुनी बिल्डिंग झाली ना आता, तर जरा रंग वगैरे चालले. सोसायटी तशी हायफाय बरं का, आणि पैसा पण दणकून इकडं, पैशाची कमी नाही. 6व्या फ्लोअरला आलतो मी इथं. 14मध्ये 14वी बिल्डिंग एक पिकअप घेतलं आणि 6व्यावरनं तर 4थ्या मजल्यावर एक पिकअप होतं. चला म्हणलं कसं लिफ्टने जायचं आहे, 2 मजले बाहेर खाली जाता येईल एवढं काय. बेल वाजवली आणि त्याला पिकअप घेऊया. पिकअप घेतलं, लिफ्टचं बटन दाबलं. पिकअप ज्यांचं होतं ते तर घरी नव्हते, जे घरी होते त्यांनी पिकअप दिलं. त्यांचं पिकअप घेतलं आहे काय खालचं आहे. आणि त्यांना फोन करून OTP लागतो ना, मग त्यांना फोन करून मी OTP घेतला आहे. जावं खाली, परत फोटो काढायला लागतात. मग कंटाळा आला आहे मला, पण फोटो काढलं तर कळतं बाबा पिकअप डन करायचं कॅन्सल. आता पिकअपचे फोटो कुठं काढायचे? हां, इथं जागा आहे, इथंच काढता येईल. पिकअप काय आहे, एक पाईप आहे, त्याच्यामध्ये क्लॉथ ठेवले जातात. ते माहिती असेल बऱ्याच लोकांना, बऱ्याच जणांना माहिती पण नसेल. हे काय पडलं, खाली पडलं. तर यांचे फोटो वगैरे काढायचे, फोटो वगैरे क्लिक करून घेतो. आता पिकअप रिटर्न करायचं कारण काय होतं, तर ते पिकअप डॅमेज होतं. क्वांटिटी वगैरे ओके, आणि डॅमेज असल्यामुळे कस्टमरने रिटर्न केलं. फोटो वगैरे काढून झाले, डन झाले. तिथं गाडी पार्क करून घेऊ. ही E10 बिल्डिंग, 10 नंबर. आणि इथं आपले फक्त 2 पिकअप आहे. पटक्याने घेऊया आणि निघूया. लिफ्ट चालली वरती, तर पटक्याने जायचं, ते लिफ्टचं बटन दाबायचं, परत ते लिफ्टची वाट बघत बसायला लागेल. 7व्या फ्लोअरला होते पिकअप. 2च पिकअप होते, एकाच कस्टमरचे होते. पण काय विषय नाही भाई, एकाच कस्टमरला जायचं आहे आणि पिकअप घ्यायचं आहे, काय प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, मी काल एक व्हिडिओ बनवलेला बघा, की काही आपल्याकडं कसलाही मोबाईल असो, कसलाही माईक असो, पण मी ब्लॉगिंग बनवायला चालू करा. बघा माझ्याकडं मोबाईल काही विवोचा आहे, Vivo 300. ब्लॉगिंग चालू केली, क्वालिटी वरती आलो. 2 पिकअप घेतले, 2×4 म्हणजे एका पार्सलमध्ये 2 टॉप आहेत. असे 2-2-4 पिकअप, 4 टॉप झाले. लिफ्ट गेली वरती, बटन तर आपले. आता लिफ्टची वाट बघत बसायला परत. चला आली आपली मंजिल, आता उघडन. चला आता लवकर खाली. आता जायचं आहे आपल्याला निया पण मोठी बिल्डिंग आहे बरं, तुम्हाला दाखवतो मी. चला आधी अपार्टमेंट ओळखलं होतं आपलं, आणि आता ती शॉर्टकट होता ना, ते शॉर्टकट म्हणणं नाही यायचं म्हणते ते. आता आपण चाललो नियाला, आणि शॉर्टकट आहे. आता नियाला जाते नाही, त्याला व्ह्यू लय भारी. पावसाळ्यात काय विषय आहे, पावसाळ्यामध्ये नाही सगळं हिरवगार असतं यार. आपण
आता उन्हाळा लागलाय त्यामुळे सगळं सुकलंय, पण मी तो फोटो काढायला वगैरे लय भारी व्ह्यू आहे. हे बघा कसं वाटतंय. आणि रोड मस्त एक नंबर आहे इकडं, म्हणजे फक्त हायवे स्टेटचा एवढा एरियाच एक नंबर आहे. मला पण लय आवडतो इकडं. मी कधी कधी लय कंटाळा आला ना, कधी लय झालं ना, तर मी इकडे येतो बसायला. इकडे बसायला वगैरे स्टँड पण आहे, तिथंच येतो. चला व्हील निया तुम्हाला दाखवतो मी. आई नवीन झाली सोसायटी निया ही, आणि इथं खाली गाळे वगैरे केलेले आहेत. भरपूर लोकांनी बिझनेस टाकलेले आहेत. यार बिझनेस केला पाहिजे भावांना, एक काम करून काय अर्थ नाही आहे. आता मी पण ब्लॉगिंग चालू केली, तुमचा सपोर्ट राहिला तर एक नंबर होईल आपला पण विषय ना. आपण पण पैसे नसल्यामुळे बिझनेस टाकत नाही, तर तुम्ही सपोर्ट केला तर आपण बिझनेस पण टाकू 100%. तर आता ही आपली निया सोसायटी आपण एंट्री वगैरे करून जाऊ आतमध्ये. आता आपण नियामध्ये एंट्री करून आलेलो आहे वरती. आता निया पण मस्त मोठी सोसायटी आहे. इथं पण जो 11 बिल्डिंग. चला आली लिफ्ट, जाऊया वरती. आता नियामध्ये पण जवळजवळ आपल्याला 4-5 बिल्डिंगमध्ये जायचं आहे. 7 पिकअप आहेत, पण मल्टी असल्यामुळं 4-5 जणांचं फक्त फ्लॅटवर जायचं आहे. बनून राहावा शेवटपर्यंत. आणि आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चला आलो 9व्या फ्लोअरला, चालू रिटर्न खाली. आता कस्टमर घरी नव्हतं, एंट्री केली ती. कस्टमर सांगायचं कर्तव्य होतं ना, आम्ही घरी नाही आहे, नका येऊ फ्लॅटवर. फोन केला तर म्हणते आता आम्ही ऑफिसला आहे, तुम्ही किती वेळ आहे. म्हणलं हाय अजून 10-15 मिनिटं. नाही म्हणले अर्धा तास येणार. मग एक काम करा, रेशेड्यूल करा म्हणले. एवढं म्हणजे वरती यायचं लिफ्टने, आपला टाइम द्यायचा आणि कस्टमर म्हणणार उद्या या. काय नाही चला इथलं झालंय. आता आलो खाली आता आणि जाऊया दुसऱ्या बिल्डिंगला. इथलं तर फेल झालंय. आता आपलं H3 बिल्डिंगला होतो, आता H2 बिल्डिंगला जायचंय. ठीक आहे आलो H2 बिल्डिंगला. आता लिफ्टमध्ये आलोय मी. H2 बिल्डिंगला पण 2 पिकअप आहे, एक 7व्या मजल्यावर एक 9व्या मजल्यावर. पहिल्यांदा जाणार मी आता 9व्या मजल्याला. 9व्या मजल्यावर मग वापस जर लिफ्ट नसेल तर डायरेक्ट पायऱ्याने खाली यायचं. मी काय म्हणलेलं तुम्हाला, लिफ्ट गेले की आपल्याला पायऱ्याने खाली यायला, तेच झालं. लिफ्ट गेली तर 9व्यावरनं काय 7व्यावर असंच आहे. आता लिफ्टला तरी किती वेळ थांबणार ना, लिफ्ट आपलं टाइमपास करून त्यापेक्षा पायऱ्याने पटकन घेऊन आपलं उरकते. त्यामुळे कधी पण वरती जायला लागतं साधे. नाही का दोन्ही पिकअप झाले, दोन्ही फ्लोअरचे घेऊन. एक आता लिफ्ट गेली परत खाली, तर बसा वाट बघत परत वर येसपर्यंत. घेतलं G3चं पण पिकअप आणि चला निघाला आता G6ला जायचं आहे. आलो G6 बिल्डिंगला. तुम्हाला म्हणलं होतं ना आपल्याला मल्टी पिकअप आहे. आता G6 आलो ना, तर एकाच कस्टमरचे 3 पिकअप आहेत. कस्टमरचे 3 पिकअप आहे. काय 3 पिकअप घेतलंय. 3 पिकअप म्हणलं 3 OTP घेतलंय. आपलं काम सगळं उरकलंय, निघालं आहे. गॅस डिलिव्हरी आलेत. आता सगळ्यात जास्त हँडचं हार्ड काम आहे. म्हणजे एवढं वजन उचलायचं, आपलं तरी वजन नसते पण ह्यांना किती वजन उचलायला लागते. आता आपलं नियममधलं काम उरकलं होतं. आता म्हणलं चला निघूया घरी कशाचं ऑफिसला निघावं म्हणलं. आता इथं कसं आहे माहिती आहे, आता हे व्हिडिओ बनवतोय लोक आहेत. आता इथं असा विषय लाजला की तू गेला बाई, तुला ब्लॉग बनवायचा ना, लाजायला लागत नाही, तुला व्हिडिओ बनवायला लागते. तर तुम्हाला इथं व्ह्यू दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवतोय. आणि भावांना व्हिडिओ बनवायला लागते रे, लाजून काही चालणार नाही, काय होणार आहे. ब्लॉग बनवायला लाजून की लाजायचं नसते. आता व्ह्यू कसा आहे. आणि तसं आपलं सगळं काम उरकलेलं आहे. आता ऑफिसला जायचं आहे. जवळजवळ आपल्याला 40 पिकअप होते. बघू आता किती रिटर्न झालेत. यार मला मोकरम नाही ना मॅजेस्टिक मंथनला पाठवलंय. गरजही नव्हती, म्हणजे माझं रूट तर नाहीच आहे हा, पण तरीसुद्धा पाठवलं. मल्टी पिकअप आहे म्हणले. चला ठीक आहे जाऊ दे म्हणलं. आता तेव्हा आपल्याला पैसे भेटतात ते 8-9 पिकअप होते, त्यातलं तर एक कॅन्सल झालं आहे आणि आता 7 पिकअप राहिलेले आहेत. तर चला आता 4थ्या मजल्यावर 3 पिकअप आहे कस्टमरचे. मल्टी पिकअप म्हणून सगळे कॅन्सल झाले. पिकअप 4 होते, 3 कॅन्सल झाले, त्यातलं एकच डन झालं. फक्त सगळे डिफरंट प्रोडक्ट राहते. काय फालतूगिरी झाली मग करून. यार फायनली ऑफिसला पोचलोय, पण 38 पिकअप आणलेत आणि आता त्याची क्लोजिंग करायची. आता प्रत्येक पार्सलचे फोटो काढायचे आणि पॅकिंग करायचे, परत त्यानंतर स्टिकर काढायचे. आता याला जवळजवळ अर्धा-1 तास आरामशीर लागतोय. एवढी मेहनत केली आणि आपले पार्सल झाले 34 डन. ते पार्क केली. आता म्हणलं चला घरी. गाडी पार्क करून आले मी घरी. आणि आज आपण जवळजवळ 6 तास काम केलं आणि 6 तासात 34 पिकअप डन झाले. आणि प्रत्येक पिकअपला आपल्याला 17 रुपये भेटतात. तर त्यानुसार आपलं 34 × 17 578 रुपये इन्कम झालं. तर कमेंटमध्ये सांगा आपल्याला 6 तास काम करून 578 रुपये परवडले का नाही. आजचा ब्लॉग इथंच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.